आज आपण एसी करंट, अल्टरनेटिंग करंट याच्या फंडामेंटल टर्म्स बघणार आहोत, ज्यामध्ये सुरुवातीला अल्टरनेटिंग करंटची व्याख्या आपण बघू. ज्या करंटची किंमत आणि दिशा ठराविक अवधीने सतत बदलत असते त्यास अल्टरनेटिंग करंट असे म्हणतात. बघा, इथे एक एसी सायकल दाखवली, ज्यामध्ये पॉझिटिव्ह मॅक्स, निगेटिव्ह मॅक्स, 0पासून सायकल स्टार्ट होईल, पॉझिटिव्ह मॅक्सला जाईल, परत 0वर निगेटिव्ह मॅक्सला. याच्यामध्ये प्रत्येक क्षणाला ती सायकलच्या किंमतमध्ये बदल होतो आहे आणि सोबतच पॉझिटिव्ह मॅक्सनंतर सायकल निगेटिव्ह मॅक्सकडे जाते. या कालावधीत त्याची दिशा बदलते. म्हणून व्याख्या करताना अल्टरनेटिंग करंटची अशी केली: ज्या करंटची किंमत आणि दिशा ठराविक अवधीने सतत बदलत असते त्यास अल्टरनेटिंग करंट असे म्हणतात. पुढची व्याख्या साइन वेव्ह. अल्टरनेटिंग करंटमध्ये किंमत आणि दिशा सतत बदलत असल्यामुळे या ठिकाणी एक प्रकारची वेव्ह तयार होते. त्या वेव्हला साइन वेव्ह असे म्हणतात. ची व्याख्या अशी करता येईल: एसी व्होल्टेज अथवा करंट यामध्ये क्षणोक्षणी होणारे बदल ग्राफच्या माध्यमातून ज्या वक्ररेषेने दाखवतात त्यास साइन वेव्ह असे म्हटले जाते. पुढील व्याख्या अल्टरनेशन. एसी व्होल्टेज अथवा करंटच्या अर्ध्या सायकलला अल्टरनेशन असे म्हणतात. यदि आपण सायकल काय पाहू, 0पासून तर 180 पासून तर 360 पर्यंतचा हा संपूर्ण एक फेरा याला सायकल असे म्हटलं जाईल. एसी व्होल्टेज किंवा करंटचा अर्धा भाग तो पॉझिटिव्ह मॅक्सचा असेल किंवा निगेटिव्ह मॅक्सपर्यंतचा असेल, त्या अर्ध्या भागास अल्टरनेशन असं म्हटलं जाईल. यामध्ये पॉझिटिव्ह मॅक्सचा भाग अल्टरनेशनचा हा अल्टरनेशन 1 दाखवला आहे आणि निगेटिव्ह मॅक्स अल्टरनेशन 2 दाखवला आहे. एसी व्होल्टेज अथवा करंटच्या अर्ध्या सायकलला अल्टरनेशन असं म्हटलं जातं. सायकल काय आपण आधीच बघितलं. एसी व्होल्टेज अथवा करंटच्या एका संपूर्ण फेऱ्यास सायकल असे म्हणतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अल्टरनेशनच्या एका संपूर्ण संचाला सायकल असे म्हणतात. हे पण म्हणता येईल, परंतु व्याख्या करताना अशी करता येईल: एसी व्होल्टेज अथवा करंटच्या एका संपूर्ण फेऱ्यास सायकल असे म्हणतात. 0पासून निघाले, 180ला हाफ सायकल आणि 360ला पूर्ण सायकल झाली. यासाठी अशा पद्धतीचं चिन्ह वापरतात, एसी सायकल. पुढची व्याख्या आपण पाहणार फ्रिक्वेन्सी. एसी व्होल्टेज अथवा करंटच्या एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या सायकलच्या संख्येत फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. एसी व्होल्टेज अथवा करंट यांच्या एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या सायकलच्या संख्येस फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. यासाठी FA अक्षर वापरतात. फ्रिक्वेन्सीचे युनिट जे आहे ते हर्ट्स आहे किंवा सायकल पर सेकंद आहे. तर या ठिकाणी हा जो आहे हा टाईम पिरियड आहे. इथेपर्यंत ही रेषा टाईम पिरियड दाखवणार. हा पॉझिटिव्ह मॅक्स, निगेटिव्ह मॅक्स. इथून सायकल स्टार्ट झाली, एक सायकल झाली, इथून दुसरी सायकल, तिसरी सायकल, चौथी सायकल. या ठिकाणी एका सेकंदात 4 सायकल होत आहेत, म्हणून फ्रिक्वेन्सी या सप्लाय सोर्सची 4 हर्ट्स असेल किंवा 4 सायकल पर सेकंद असेल. आपल्या भारतात पॉवर जनरेशन होत असताना 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सीने वीज निर्मिती होत असते. म्हणजे एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या सायकलची संख्या 50 ही असते. तर फ्रिक्वेन्सीची व्याख्या परत एकदा आपल्याला सांगता येईल: एसी व्होल्टेज अथवा करंट यांच्या एका सेकंदात होणाऱ्या पूर्ण होणाऱ्या सायकलच्या संख्येस फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. एसी व्होल्टेज अथवा करंट एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या सायकलच्या संख्येस फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जाईल. पिरियॉडिक टाईम पिरियड याला म्हणतात. एसी व्होल्टेज अथवा करंट
ची एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या वेळेस, एक सायकल पूर्ण लागणाऱ्या वेळेस टाईम पिरियड असं म्हटलं जातं. यासाठी टी हे अक्षर वापरतात. याचे परिणाम सेकंद असून स्मॉल एस साठी चिन्ह वापरतात. टाईम पिरियडच्या बाबतीत सांगायचं झाल्यास फ्रिक्वेन्सी जेवढी असेल तेवढी फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियड याचं जर दोघींची तुलना केली तर टाईम पिरियड हा T=1/f असणार नेहमी. फॉर एक्झाम्पल भारताची फ्रिक्वेन्सी सप्लाय सोर्स फ्रिक्वेन्सी जर 50 हर्ट्झ आहे तर त्याचा टाईम पिरियड हा 1/50 असणार. पीक व्हॅल्यू, ॲम्प्लिट्यूड व्हॅल्यू यालाही म्हणतात. या ठिकाणी हा जो पॉईंट आहे हा पीक व्हॅल्यू 0पासून सप्लाय सोर्स चालू होईल, हळूहळू वाढत इथपर्यंत येईल. तर इथेपर्यंत मॅक्सिमम हा पॉईंट जो आहे हा पीक व्हॅल्यू, ही जी आहे ही पीक व्हॅल्यू. हा पॉझिटिव्ह मॅक्सचा पीक आहे, हा निगेटिव्ह मॅक्सचा पीक आहे. ह्या व्हॅल्यूला पीक व्हॅल्यू असं म्हटलं जातं. परत एकदा आपण पाहणार, AC व्होल्टेज अथवा करंट याच्या एका सायकलमध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दिशेला जास्तीत जास्त मिळणाऱ्या व्हॅल्यूला पीक व्हॅल्यू असं किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू असं म्हटलं जातं. या दोन्ही पॉईंट्सला जर आपण इथे बघितलं तर ही व्हॅल्यू जी मिळते ती आपल्याला पीक टू पीक व्हॅल्यू असंही या व्हॅल्यूला असं पीक टू पीक व्हॅल्यू असं म्हटलं जातं. यासाठी Emax किंवा Imax हा सांकेतिक अक्षर वापरलं जातं. नंतर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. इन्स्टंटेनियस म्हणजे क्षणाला वाढणारी किंमत, याला इन्स्टंटेनियस असे म्हणतात. AC व्होल्टेज अथवा करंट याच्या एखाद्या निश्चित क्षणी मिळणाऱ्या व्हॅल्यूला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असं म्हणतात. यासाठी E किंवा I हे अक्षर वापरतात. या ठिकाणी दाखवलं आहे I1, I2, I3 हे दाखवू शकतो आपण. जर व्होल्टेजचे असेल तर E1, E2, E3. तर प्रत्येक क्षणाला ही जी किंमत वाढते ह्या किमतीला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असं म्हटलं जातं. पुढचं आहे RMS व्हॅल्यू. एखाद्या रेजिस्टन्समधून विशिष्ट वेळेपुरता जर DC सप्लाय पाठवला तर जितकी उष्णता निर्माण होईल तितकीच उष्णता त्याच रेजिस्टन्समुळे तेवढ्याच वेळेत निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या AC करंटच्या व्हॅल्यूला RMS व्हॅल्यू असं म्हटलं जातं. याचाच फुल फॉर्म आहे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. यालाच इफेक्टिव्ह व्हॅल्यू असे म्हणतात. भारताच्या सप्लाय सोर्स पॉवर निर्मिती जिथे होते त्या ठिकाणी RMS व्हॅल्यू जी भारताच्या सप्लाय सोर्सची ती आहे 7.07 एवढी RMS व्हॅल्यू सांगता येईल. या ठिकाणी पॉईंट चुकीचा झाला आहे. 0.707 ही व्हॅल्यू RMS व्हॅल्यू आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू AC व्होल्टेज अथवा करंटच्या अर्ध्या सायकलमधील सर्व इन्स्टंटेनियस व्हॅल्यूची सरासरी व्हॅल्यू, ज्याला ॲव्हरेज व्हॅल्यू असं म्हणतात, याला मीन व्हॅल्यू असं म्हणतात. त्यासाठी अक्षर वापरलं जाईल I ॲव्हरेज किंवा E ॲव्हरेज ही खूण वापरली जाते, ही सिम्बॉल वापरली जाते. ही ॲव्हरेज व्हॅल्यू 0.637 एवढी आहे. पीक फॅक्टर. पीक फॅक्टर काय आहे तर पीक व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू यांचं गुणोत्तर जर आपण बघितलं त्याला पीक फॅक्टर असं म्हणतात, याला क्रेस्ट फॅक्टर असे म्हणतात. ही व्हॅल्यू नेहमी 1.414 एवढी असते. पीक फॅक्टर = पीक व्हॅल्यू डिवायडेड बाय RMS व्हॅल्यू. तर या ठिकाणी पीक व्हॅल्यू जर 1 असेल तर RMS व्हॅल्यू 0.707 मॅक्स एवढं आपण बघितले तर त्या पद्धतीने 1.414 ही व्हॅल्यू पीक फॅक्टरची येणार आहे. फॉर्म फॅक्टर जो आहे तो RMS व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यू यांचं गुणोत्तर. फॉर्म फॅक्टर काढताना फॉर्म फॅक्टर = RMS व्हॅल्यू डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू. यामध्ये 0.707 हे आपण बघितलं RMS व्हॅल्यू आणि 0.637 ही ॲव्हरेज व्हॅल्यू, दोघींचं गुणोत्तर काढलं तर 1.11 हा फॉर्म फॅक्टर असणार आहे. पुढची व्याख्या फेज. AC व्होल्टेज अथवा करंटमध्ये वेळेच्या आणि दिशेच्या संदर्भात क्षणोक्षणी होणारे बदल दाखवणाऱ्या साईन वेव्हला फेज असे म्हणतात.
किंवा ए सी सर्किटमधील व्होल्टेज आणि करंट यांच्यामधील संबंधांना फेज असं म्हटलं जातं. आपण म्हणतो सिंगल फेज, 2 फेज, 3 फेज. तर हा एक फेज आहे. फेजची सिंपल व्याख्या आहे. तर ए सी व्होल्टेज अथवा करंटमध्ये वेळेच्या आणि दिशेच्या संदर्भात क्षणोक्षणी होणारे बदल दाखवणारी साईन वेव्ह याला फेज असे म्हटलं जातं. फेज डिफरन्स काय? जेव्हा समान फ्रिक्वेन्सी असलेले दोन अल्टरनेटिंग व्हॅल्यूज शून्य बिंदूपासून, 0 पॉईंटपासून, बघा हा 0पासून चालू झाला, हा 0पासून चालू झाला, अलग अलग असतात, तेव्हा त्यामध्ये असणाऱ्या अंशात्मक कोन जो आहे त्याला फेज डिफरन्स असे म्हणतात. हा जरी 0पासून चालू होतो आहे तरी तो 0 डिग्रीपासून पण चालू होतो आहे. हा 0पासून चालू होतो आहे पण तो 90 डिग्रीपासून चालू आहे. दोघींची पीक व्हॅल्यू सारखी, दोन्ही सायकल्स सारख्या आहेत. तर या दोन्ही फेजमध्ये असणाऱ्या डिफरन्सला फेज डिफरन्स असं म्हटलं जाईल. हा 90 डिग्री आहे या ठिकाणी. पुढचा पॉईंट आहे आउट ऑफ फेज. ज्या ए सीमध्ये 2 अथवा 2पेक्षा जास्त राशी बरोबरीने वाढत किंवा कमी होत नसतील, म्हणजे हा आणि हा, बघा हा पीक व्हॅल्यू याची सेम पॉईंटला ह्याची पीक व्हॅल्यू कमी दिसते, म्हणजे दोन्ही राशी बरोबर वाढत किंवा कमी होत नाही, तर किंवा मॅक्झिममवर येत नसेल, शून्यावरून मॅक्झिममवर येत नसतील, तर त्या राशींना आउट ऑफ फेज असं म्हटलं जातं. पुढचा पॉईंट आहे, आपण ए सी सर्किटमध्ये लोडच्या बाबतीत बघितलं. कॅपॅसिटिव्ह, इंडक्टिव्ह आणि रेजिस्टिव्ह लोड्स आपण बघितले. त्यामध्ये वापरले जाणारे जे लोड्स आहेत त्यामध्ये कॅपॅसिटर असेल, इंडक्टर असेल आणि रेजिस्टर्स असेल. रेजिस्टरच्या बाबतीत आपण मागच्या लेक्चरला बघितलं आहे. कॅपॅसिटरच्या बाबतीत आपण बघणार. कॅपॅसिटर जो घटक इलेक्ट्रोलायटिक फील्डच्या स्वरूपात विद्युत चार्ज संचित करतो किंवा साठवून ठेवतो, तो चार्ज काही अवधीने पुन्हा त्याच सर्किटला देतो, अशा घटकास, अशा युनिटला कॅपॅसिटर असं म्हटलं जातं. हा इलेक्ट्रोस्टॅटिकच्या तत्त्वावर कार्य करतो. यामध्ये बघितलं तर 2 मेटॅलिक प्लेट एक इन्सुलेटरच्या माध्यमातून जवळजवळ ठेवल्या असतात, तर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रोसेस या ठिकाणी होते. त्या माध्यमातून दोन्ही प्लेट्सवर चार्ज संचित होतो आणि त्याच माध्यमातून दोन्ही लोडच्या माध्यमातून चार्ज हा डिस्चार्ज होत असतो. कॅपॅसिटरचे वेगवेगळे प्रकार आहेत. व्हॅल्यूवरनं पडणारे प्रकार, इन्सुलेशनवरनं पडणारे प्रकार. व्हॅल्यूवरनं फिक्स कॅपॅसिटर, ॲडजस्टेबल आणि व्हेरिएबल. इन्सुलेशनवरनं पेपर कॅपॅसिटर, ऑइल फील्ड कॅपॅसिटर, मायका कॅपॅसिटर, सिरॅमिक, इलेक्ट्रोलायटिक. यामध्ये पेपर हा इन्सुलेशन डायइलेक्ट्रिकल वापरला आहे. या ठिकाणी ऑइल फील्ड हे डायइलेक्ट्रिकल वापरला आहे, ऑइल फील्ड पेपर. मायका हा डायइलेक्ट्रिकल वापरला आहे. सिरॅमिक आणि इलेक्ट्रोस्टॅटिक. तर इन्सुलेशन काय वापरलं आहे त्याच्यावरनं पडणारे प्रकार हे कॅपॅसिटरचे अलग अलग प्रकार आहेत. कॅपॅसिटरचं युनिट आहे फॅरेड. एखाद्या कॅपॅसिटरमधून 1 अँपिअर प्रति सेकंद या दराने ए सी करंट वाहत असताना तो दोन्ही प्लेट्समध्ये 1 व्होल्ट जर पोटेन्शियल डिफरन्स निर्माण करत असेल तर त्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स 1 फॅरेड असतो. फॅरेड हे परिणाम प्रत्यक्ष वापराच्या दृष्टीने मोठे आहे. व्यवहारात कॅपॅसिटन्स हा मायक्रो फॅरेडमध्ये सांगतात. तर 1 मायक्रो फॅरेड इज इक्वल टू फॅरेडच्या तुलनेने 10⁻⁶ त्याची व्हॅल्यू असणार आहे. पिको फॅरेड त्याच्यापेक्षाही छोटं युनिट आहे. पुढचा पॉईंट आहे कॅपॅसिटरची जोडणी. कॅपॅसिटर सिरीजमध्ये ज्यावेळेस जोडला जातो त्यावेळेस कॅपॅसिटरचा एकूण कॅपॅसिटन्स हा कमी होत असतो. ज्या पद्धतीने 2 किंवा 2पेक्षा जास्त कॅपॅसिटर जोडणी साखळी पद्धतीने केली त्या जोडणीला कॅपॅसिटरची सिरीज जोडणी म्हणते. यामध्ये सी जो आहे, टोटल सी हा 1/c टोटल इज इक्वल टू 1/c1 + 1/c2 + 1/c3 ह्या व्हॅल्यूच्या माध्यमातून निघत असतो. कॅपॅसिटरची पॅरलल जोडणी जी आहे, ज्या जोडणी प्रत्येक कॅपॅसिटरचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही टोकं एकमेकांना जोडून अशा पद्धतीची जोडणी असेल त्याला पॅरलल जोडणी म्हणतात. पॅरलल जोडणीमध्ये एकूण कॅपॅसिटन्स हा वाढत असेल, C इज इक्वल टू C1 + C2 + C3 या पद्धतीने कॅपॅसिटर पॅरललमध्ये एकूण कॅपॅसिटन्स हा वाढत असेल. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ए सी सप्लायला कॅपॅसिटर जोडला असता कॅपॅसिटरकडून करंटला होणाऱ्या एकूण विरोधास कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असे म्हणतात. यासाठी XC हे अक्षर वापरतात. याचे परिणाम ओम आहे. XC इज इक्वल टू 1/2πfc किंवा XC इज इक्वल टू VC/IC.
यामध्ये XC म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा ओममध्ये असेल नेहमी, फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये असणार, C कॅपॅसिटन्स फॅरेड, मायक्रोफॅरेड, पिकोफॅरेडमध्ये असणार. परंतु C हा नेहमी कन्वर्ट करून घ्यायचा फॅरेडमध्ये. इंडक्टन्स दुसरा घटक आहे लोडच्या बाबतीत. इंडक्शन याला जरी म्हटलं तर ऑलरेडी हा इंडक्टन्स आहे. एखादी कॉईल अथवा एखाद्या इन्सुलेटेड कॉईलचं वेटोळं AC सप्लायला जोडलं तर तिच्या भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राने त्याच कॉईलला किंवा दुसऱ्या कॉईलला छेदण्याच्या क्रियेला इंडक्शन असे म्हणतात. बॅक EMF इंड्यूस व्होल्टेजची दिशा त्या इंडक्टरला दिलेल्या व्होल्टेजच्या विरुद्ध दिशेने असते, म्हणून या व्होल्टेजला बॅक EMF अथवा काउंटर EMF असे म्हणतात. इंडक्टन्स कॉईलमधून AC करंट वाहू लागतात, तिच्याभोवती निर्माण होणाऱ्या बदलत्या चुंबकीय क्षेत्राने तीच कॉईल पुन्हा छेदली जाऊन तिच्यामध्ये निर्माण होणाऱ्या बॅक EMFमुळे सर्किटमधून वाहणाऱ्या करंटच्या बदलास विरोध होण्याच्या गुणधर्मास इंडक्टन्स असे म्हणतात. याला अक्षराने हा दाखवला जातो आणि हेनरी म्हणजे H हे अक्षर त्याचा युनिट आहे. 1 हेनरी बरोबर एखाद्या कॉईलमधून 1 अँपिअर प्रति सेकंद या दराने AC करंट वाहत असताना त्या कॉईलमध्ये 1 व्होल्ट इतका बॅक EMF जर निर्माण होण्याची क्रिया होत असेल तर तेवढा EMF निर्माण होण्यासाठी लागणाऱ्या प्रतिरोधास किंवा विरोधास 1 हेनरी इंडक्टन्स असं म्हटलं जाईल. इंडक्टन्स अवलंबून असणाऱ्या वेगवेगळ्या बाबी आहेत. इंडक्टन्ससाठी वापरलेली कोर कोणती आहे, क्रॉस सेक्शन एरिया किती आहे, टर्न्सची संख्या, वेड्यांची संख्या किती, 2 वेड्यांमधील अंतर किती, कोरची लांबी किती आहे. इंडक्टर्सचे अलग अलग प्रकार आहेत. कोरवर्ण प्रकार एअर कोर, आयर्न कोर. इंडक्टरच्या मूल्यावर्ण प्रकारने फिक्स आणि व्हेरिएबल. आयर्न कोर इंडक्टर ज्या इंडक्टरच्या गाभ्यामध्ये आयर्न अथवा तत्सम चुंबकीय फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सपासून जर कोर वापरले असेल तर त्याला आयर्न कोर असं म्हणतात. फिक्स इंडक्टर ज्या इंडक्टरच्या इंडक्टन्समध्ये बदल करता येत नाही त्यास फिक्स इंडक्टर्स म्हणतात. ज्या इंडक्टरच्या इंडक्टन्स स्वाभाविक मर्यादेपर्यंत वारंवार बदलता येते त्यास व्हेरिएबल इंडक्टर असे म्हणतात. सिरीज जोडणी यामध्ये पण L1 L2 सिरीज रेजिस्टन्स जसे जोडले, कॅपॅसिटर जोडले त्या पद्धतीने जोडणीला सिरीज जोडणी म्हणतात फिगरमध्ये बघितल्याप्रमाणे. पॅरलल जोडणीमध्ये दोन्ही टोकं जवळजवळ करून त्यांना सप्लाय सोर्स जर दिला तर ही पॅरलल जोडणी. नंतर याच्या इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय येणार आहे तर AC सप्लायला कॉईल जोडली असता तिच्याकडनं निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांनी करंटला होणाऱ्या विरोधास इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असं म्हटलं जाईल. त्याला XL हे अक्षर वापरलं जाईल. त्याचं परिमाण जे आहे ते ओम आहे, युनिट ओम आहे. XL = 2πfL. यामध्ये XL इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो ओममध्ये असेल, फ्रिक्वेन्सी ही हर्ट्समध्ये असेल, L इंडक्टन्स हा हेनरीमध्ये असेल. रिॲक्टन्स AC सर्किटमधील इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स यांच्या परिणामी विरोधास परिणामी विरोधास रिॲक्टन्स असं म्हणतात. परिणामी विरोधास रिॲक्टन्स असे म्हणतात. यासाठी X हे अक्षर वापरलं जातं. याचे परिणाम ओम आहे. X = रिॲक्टन्स ओममध्ये, XL इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, XC कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. XL हा नेहमी XL - XC असेल किंवा XC - XL. जो मोठा असेल त्याच्यातून छोटी किंमत वजा होईल XL आणि XCच्या बाबतीत. गुड बाय. आपण आज AC सर्किटच्या फंडामेंटल टर्म्सच्या बाबतीत अभ्यास केला. पुढच्या पिरियडला आपण AC सर्किट्समधील विविध प्रकारचे लोड्स बघणार आहोत.